नमस्कार, मी श्रावणी. आज मी तुम्हाला 35 साईजचं स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे, जो की कटोरी ब्लाऊज आहे आणि तो आपण पेपर पॅटर्न आणि फॅब्रिक कटिंग दोन्हीही पाहिलं होतं. मी तो व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही पहा मागे जाऊन. इथे आपण आता बॅक पार्टला अस्तर जोडून घेऊया आणि हे मी तुम्हाला फॅब्रिक ग्लूनी कसं हे स्टिच करते ते दाखवत आहे. जे नवीन शिकणारे आहेत त्यांना हे खूप सोपं जाईल. आपण योगपट्टी जोडून घेऊया. आणि इथे लगेच आपण बाहीही जोडून घेऊया. मागचं पुढचं व्यवस्थित बघा, नाहीतर एकाच साईडची बाही होण्याची शक्यता असते. इथे धागा न कट करता लगेचच मी दुसरी बाही पण जोडून घेतलेली आहे. दाब टीप देऊन आपण लगेच फिनिशिंग टीप पण देऊन घेऊया. हे सगळे पार्ट जोडून झाल्यानंतर आपण फॅब्रिक ग्लूनी असं चिटकवून घेऊया. पहा, हे पहा, कटोरी आपण ठेवताना अगदी दोन्ही गळा किंवा जी आपली हुक पट्टी आहे ती समोरासमोर ठेवून मग स्टिच करूया, नाहीतर कटोरीचेही भाग दोन्हीही एका साईडचे होण्याची शक्यता असते. हे पण सेम तसंच करूया. गळ्याची साईड समोरासमोर ठेवून आणि त्याचा मुंडा अपोजिट साईडला आलं पाहिजे. तेही चिटकवून घेऊया लगेच. इथे मी तुम्हाला काही स्किप करून नाही दाखवलं आहे, सगळं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. फक्त थोडासा फास्ट आहे व्हिडिओ, कारण की खूप मोठा होतो. आता आपण लगेच कट करून घेऊया. ते सुकू द्या. ते मी सुकून दिल्यानंतर कट केलेलं आहे. तुम्हाला लगेच करायचं असेल तर थोडीशी इस्त्री फिरवून घ्या तरीही चालेल. आणि आपण आता सगळे पार्ट कटिंग करून घेऊन मग स्टिचिंगला जाऊया. चला, आपण आता स्टिचिंगला आलेलो आहोत. इथे आडवा 1.5 इंच आणि उभा 3.25 इंच असा टक्स घेतलेला आहे मी कटोरीचा, आणि तो आपण स्टिच करून घेऊया. डबल टिक टाकायला विसरू नका.
आणि लगेच मध्यात फोल्ड करूनही घ्या. दुसऱ्या टक्सही तसाच सेम करून घ्यायचं आहे. 1.5 आणि 2.25 इंच. आपण लगेच आता साईड पार्ट कटोरी जोडून घेऊया. अगदी हलक्या हाताने न खेचता जोडायची. व्यवस्थित पुरते कटोरी. आता इथे आपले दोन्ही कटोरी जोडून झालेले आहेत. डबल टिप देऊन घ्यायची त्यांना दोघींनाही. आता आपण बॅक पार्टचं साईडचं फिटिंगचे इथे माप घेऊया. ते 9 इंच आलेलं आहे. आणि इथे पहा मी योगपट्टी आणि आपण जॉईन केलेला पार्ट असं सारखं ठेवून मोजून घेतलं आहे. तर ते 10 इंच भरलेलं आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही पार्टमधून अर्धा इंच मार्जिन कवर करून शिवून घ्यायचं आहे. मग ते आपलं बरोबर 9 इंच येईल. हे पहा बरोबर 9 इंच आलेलं आहे. लगेच त्याला दाबटीप टाकून घेतली आपण इथे. आता दुसरंही आपण सेम तसंच मोजून माप घेऊन करूया. हे बघा, हे थोडंसं जास्त होतं, 6.25 इंच वगैरे होतं. तेही आपण जॉईन करून घेऊया. योगपट्टी आणि कटोरीचं पाट. इथे थोडंसं कमी पडलेलं म्हणून पुन्हा शिलाई मारून आपण आता इथे ह्याच्यावर पण दाबटीप देऊन घेऊया. बघू शकता तुम्ही कटोरीचं पफ किती छान आलेलं आहे. इथे लगेच मी कटोरी मोजून मार्किंग करून घेतलं आणि फिटिंग टाकली. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. इथे कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच पुढे फिटिंग घेतली. इथे पुन्हा मी जरा क्रॉस चेक केलं बरोबर आहे का. इथे आपण लगेच हुक लूप पट्टी जोडून घेऊया. इथे आपलं जे गळ्याचं कटिंग केलेलं बागचं भाग तेच आपण इथे लूप पट्टीला घेत आहोत. इथेही कटोरीचं मार्किंग टाकून फिटिंग टाकून घेऊया. आणि ही सरळ साईड उलट्या साईडवर ठेवून ते फोल्ड आपण सरळ साईडला करायचं आहे. हे पहा इथे तुम्ही. हे बघा आपलं सरळ साईडवरती फोल्ड आलेला आहे.
आता आपण इथे गला मार्क करून घेऊया एकावर एक व्यवस्थित ठेवून. आता आपण इथे टक्स देऊन घ्यायच्या आधी मी अर्धा इंच आतमध्ये जाऊन क्रॉस असं कट केलेला आहे, जेणेकरून आपला काकेमध्ये जो घोळ येतो तो येत नाही. गळा डीप असल्यामुळे इथे आपण टक्स घेऊया. 4.5 इंच आडवा, 4.5 इंच उभा असा टक्स घेतलेला आहे मी. इथे आपल्या गळ्याच्या साईडून 1.5 इंच आणि शोल्डरच्या साईडला अर्धा इंच असं आपण मार्किंग करून शोल्डर जोडून घेऊया. आणि ते मग 1/2 इंच पुन्हा कट करून इक्वल करून घेऊया. दोन्ही साईडला तसंच सेम 1/2 इंच आणि अर्धा इंच, जेणेकरून शोल्डर उतरत नाही, व्यवस्थित फिटिंगला बसतात शोल्डर. आता आपण फिटिंगच्या साईडून चेक करून घेऊया कुठे कमी जास्ती तर नाही आहे, आणि लगेच आपण पायपिंगच्या पट्ट्या जॉईन करायला घेऊया. इथे थोडंसं जास्त होतं ते कट करून घेतलं. आता आपण इथे पायपिंगसाठी क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या जॉईन करून त्याला शिलाई मारून घेऊया व्यवस्थित. अगदी 1/2 इंच फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे इथे मी. आणि आता आपण इकडे पायपिंग करूया. आपली इथे पायपिंग झालेली आहे पूर्ण. आता इथे आपण बाहीचं मार्किंग करून घ्या. 2.5 इंच आणि पुढे अर्धा इंच ठेवलं आणि मग सरळ कट करून घेतलं. बाही आपण मध्यामध्ये एक नॉच देऊन घेऊया आणि नंतर अर्धा इंचचं मार्जिन आणि मध्य काढून बाही पुरते की नाही ते पाहिलं. तर ती व्यवस्थित आपण स्टिच करून घेऊया बाही. जे नॉच मारलंय ते शक्यतो मुंड्याच्या शिलाईवरच येईल असा प्रयत्न करायचा, मागे पुढे नाही झालं पाहिजे ते. आणि पहा तुम्ही फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे, कुठेही क्रॉस नाही गेले आहे आपली फिटिंग लाईन. इथे आपण दंड घेराचा निम्मे अधिक 1.5 इंच असं पुढे मार्जिन घेतलेलं आहे.
आणि बघा तुम्ही एकदम स्ट्रेट लाईन आलेली आहे आणि त्याहून पलीकडचा जो आपण 1.5 इंचाचा माप घेतलेला तेही बरोबर दोन्हीही पॉईंट व्यवस्थित मॅच झालेत. आपण आता आतमध्ये 3 ते 4 लाईन टाकून घेऊया. इथे मी 4 टाकल्यात. आणि तसंच आपण आता दुसराही जोडून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता कटोरीची फिनिशिंग वगैरे किती सुंदर आले. खूप छान ब्लाऊज आहे हा. जरा व्यवस्थित सारखं करून मी दाखवते तुम्हाला. मेजर बरोबर 35चं आहे, 35चंच आलेलं आहे. गला पुढचा 6 होता, तोही बरोबर आलाय. मागचा गळा 10 होता, 14ची उंची होती. मध्ये बरोबर आपलं 4 इंचाचं राहिलं आहे कमरेच्या तिथे. आणि तुम्ही कटोरीचा पफ आणि कटोरीची फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आहे. चला, आपला ब्लाऊज झालेला आहे.